नमस्कार मित्रांनो, तोहिरी माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये सात्विका फॅशन कंपनी वाचवण्यासाठी अर्णव ईश्वरीला गणपती बाप्पा कसा मदत करतो आणि नक्की अशी कोणती संधी त्यांच्यासमोर चालून आलेली आहे आणि ह्या प्रोजेक्टमध्ये आता ह्या संधीमध्ये त्यांनी जो काही आता हा भाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता त्यांच्यासमोर अशी कोणकोणती सत्य येतात. अर्णव ईश्वरी या दोघांना मात्र ह्या ज्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे कंपनीच्या आपल्या सात्विका जी आईची कंपनी आहे नावाची, तर ती वाचवण्यासाठी आणि खऱ्या सत्याचा कोणता उलगडा यामध्ये होणार आहेत. तेव्हा मित्रांनो, आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा मित्रांनो, हे बघा, आता रमाकांत ह्या काकांनी आता कंपनीमध्ये एंट्री केलेली आहे. अर्णवचं मन नसताना सुद्धा ईश्वरी, अविनाश मामा यांनी सगळ्यांनी फोर्स करून शेवटी रमाकांतला मात्र आपला बिझनेसचा अनुभव आहे आणि काहीतरी नक्की रमाकांत काकांची मदत होऊ शकते. घरामध्ये बसून बोर होण्यापेक्षा आता रमाकांतने जर ऑफिस जॉईन केलं तर त्यामध्ये अर्णवला मदत होऊ शकते. हे मात्र आता ईश्वरीचं स्वप्न असतं. कसेबसे करून ईश्वरी आता बाबांना आणि अर्णव या दोघांना एकत्र आणण्यासाठी, त्या दोघातील गैरसमज मिटवण्यासाठी नक्की काहीतरी फायदा होऊ शकतो असं आता ईश्वरीला वाटत असतं आणि त्यात म्हणजे अविनाश मामाची ईश्वरीला मदत होते. म्हणून मात्र आता शेवटी रमाकांत अर्णवच्या सोबत मात्र ऑफिसला जातो आणि तेथे गेल्यानंतर आता सौदामिनी तेथे आलेली आहे आणि ही सौदामिनी रमाकांतला बघून आता अर्णवला म्हणते की तू माझ्या मुलीच्या प्रेमाला लाथडलंस, त्यामुळे हे बघ, आता त्याचा बदला शेवटी मी घेणारच, मी तुला नाही सोडणार. तेव्हा आता रमाकांत पुढे येतो. रमाकांत म्हणतो की हे बघ, आता कितीही तू ह्या सात्विका कंपनीवर हक्क दाखवण्याचा प्रयत्न केला, ही कंपनी तुझी नसूनसुद्धा जे काही आता 50% शेअर्स आहे हे तुझ्या हक्काचे आहे, तुझ्या मालकीचे आहे. जरी तू दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तरीसुद्धा आता हे शेअर्स मात्र गहाण ठेवलेले आहे, विकले गेलेले नाही, हे लक्षात घे. त्यामुळे आम्ही जर आता ही आमची कंपनी सात्विका फॅशन्स नावाची कंपनी अगदी दिवाळखोर म्हणजे यात काढली, खूप कर्ज आहे आणि ती कंपनी मोडकळीस आलेली आहे. म्हणून आमच्या कंपनीचे सगळे काही ब्रँच आहे तर ते सगळे शेअर्स आम्ही आणि सगळा कारभार मात्र दुसऱ्या ब्रँचच्या नावावर करू शकतो. मग तुम्ही काय करू शकतात. सौदामिनीला तर टेन्शन येते. सौदामिनी लगेच म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जर असंच करायचं असेल तर मी सुद्धा काही कमी नाही, मी सुद्धा काय करते हे मी तुम्हाला दाखवून देईल. कारण अर्णवला म्हणजे कसं रस्त्यावर आणायचं हे मी ठरवलेलं आहे. कारण माझ्या मुलीचं प्रेम लाथाडून याने खूप मोठी चूक केलेली आहे आणि त्याची शिक्षा त्याला भोगावी लागणारच. अर्णव म्हणतो की ठीक आहे, बघूयात कोण काय करतं, आता वेळ काही लांब नाही, आता ठरवूयात की काय होतं आहे ते. तेव्हा आता म्हणजे कंपनीमध्ये आता खूप ह्या राजेशने गैरव्यवहार करून ठेवलेला असतो, खूप कर्जबाजारी आता ही कंपनी झालेली आहे आणि आता काय करायचं असा मोठा प्रश्न मात्र आता असतो. आणि त्याच वेळेस आता रमाकांतने बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग घेतलेली असते आणि कंपनीचे जे काही कारभार आहे तर ते सगळे कारभार आपल्या हाती घेऊन मात्र ह्या कंपनीचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो की कंपनीचे काही ब्रँच आहे तर ते सगळे काही आता ओपन केलेले आहेत आणि आपला कारभार मात्र आता त्या ब्रँचच्या नावाने सुरू होईल. सात्विकाची नावाची कंपनी आहे, ती कंपनी आपल्याला वाचवायची आहे. कारण चिंटूने इतक्या मेहनतीने ही कंपनी उभी केलेली आहे आणि माझ्या सात्विकाचं ते स्वप्न त्याने पूर्ण केलं. माझ्या सात्विका म्हणजे बायकोची म्हणजे तिच्या नावाच्या कंपनीची मी अशी बदनामी नाही होऊन देणार. त्यासाठी मी वाटेल ते गोष्ट पणाला लावेन, परंतु चिंटूला ह्या सगळ्या संकटातून मी बाहेर काढेल असे मात्राने त्याने ठरवलेलं असतं. तेव्हा आता रमाकांत जे काही फडफड आता ह्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगसमोर बोलत आहे ते ऐकून आता अर्णव पाहतच असतो. अर्णवला मात्र आता खरं समजतं की आपल्या बाबांना किती अनुभव आहे आणि बाबा नक्की आपल्याला काहीतरी मदत करू शकतात. सौदामिनीला कडक शब्दामध्ये आता अर्णवने म्हणजे उत्तर दिलेलं असतं, पण रमाकांत काकांनी तिला ठोस भाषेत उत्तर दिलेलं आहे. तेव्हा त्यांच्यामध्ये आता खूप अशी वादावाद होते. रमाकांत म्हणतो की बघूयात आता कोण पुढे आहे आणि कोण नाही, ही वेळ आल्यानंतरच कळेल. आणि ह्या कंपनीमध्ये हक्क नसताना जे बळजबरीने घुसण्याचा जो प्रयत्न केला गेलेला आहे, जे शेअर्स आहेत तर ते शेअर्स तुमच्या नावावर विकले गेलेले नाहीत तर ते गहाण ठेवले गेलेले आहेत. म्हणून मात्र आता आम्ही एका महिन्यात खूप काही उलाढाली करू शकतो. चॅलेंज असेल तुम्हाला माझं की आपण काय काय करू शकतो. तेव्हा मात्र आता सौदामिनीला टेन्शन येतं. सौदामिनीला असं वाटतं की यांच्या घरामध्ये अशी कोणती व्यक्ती
असेल की ती व्यक्ती आपल्याला मदत करू शकते, यांचं काय काय सुरू असेल, काय काय नाही, हे सगळ्या उलाढाली आपल्याला सांगू शकतील. आणि वल्लरीचं नाव मात्र तिने लावण्याच्या तोंडून ऐकलेलं असतं, म्हणून वल्लरीचं नाव ऐकल्यानंतर आता लगेच ती वल्लरीची भेट घेण्याचं ठरवते. कारण ह्या वल्लरीला खूप काही पैसे देऊन आपण तिला आपल्या बाजूने वळून घेऊ शकतो, असं मात्र आता सौदामिनीला वाटतं. त्यानंतर इकडे अर्णव आणि ईश्वरीला फार टेन्शन आलेलं असतं. दोघंही आता बाहेर गेलेले आहेत आणि दोघंही आता गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आता जेव्हा बाहेर येतात, ईश्वरी आणि अर्णव दोघंही आता म्हणजे विचार करत असतात. तर ईश्वरी म्हणते की अर्णव सर, काही टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल. अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी, अगं माझ्या आईच्या कंपनीच्या म्हणजे नावासाठी मी खूप काही प्रयत्न केलेला आहे, ती कंपनी वाचवायला हवी. मला माझ्या आईची कंपनी ना, जी नावाची कंपनी आहे तर ती वाचवायला आहे, कारण तेवढंच माझ्या आईचं काही आता हे नाव शिल्लक आहे आणि तीच जर कंपनी बुडाली तर मी काय करू. माझ्या आईचा माझ्यावर आशीर्वाद आहे सर. ईश्वरी म्हणते की हे बघा, सात्विका आईंचा तुमच्यावर आशीर्वाद आहे ना, आणि एक म्हणजे तुम्हाला आता या संकटात तुमच्या बाबांची साथ मिळाली, त्यामुळे तुम्ही कोणतेही डगमगता न आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, नक्की आता गणपती बाप्पा आपल्याला यातून मार्ग काढू शकतात, तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा आता ईश्वरी असं म्हटल्यानंतर आणि तेवढ्यात मात्र आता बिझनेस जे काही करत आहे तर त्या सगळ्या म्हणजे बिझनेस मनसाठी आता ही एक संधी उपलब्ध झालेली आहे. तेवढ्यात तेथे एक टेम्पो जातो आणि त्या टेम्पोचा म्हणजे एका दगडाला धक्का लागतो आणि टेम्पो आता जोरजोराने म्हणजे आता ते गचकीतून गेल्यानंतर आता त्याच्यातील जे काही पॅपलेट वगैरे आहे तर ते खाली पडतात. तर उचलून ईश्वरीच्या हातात जेव्हा येतं तेव्हा मात्र आता त्यामध्ये एक अशी खूप मोठी ऑफर आलेली असते आणि ती ऑफर बिझनेसमॅनांसाठी असते आणि त्यामध्ये 1 मिलियन असं विजेत्यांसाठी बक्षीस असतं. आता ईश्वरी म्हणते की बघितलंस का सर, संधी आपल्याला चालून आली, आपल्याला जे काही करायचं आहे तर ते आपण आत्ताच करायचं आहे, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका सर. आपल्याला ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे आणि या स्पर्धेमध्ये भाग घेऊन मात्र आपल्याला सगळं काही व्यवस्थित करायचं आहे, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तर अर्णव म्हणतो की ठीक आहे. तर ईश्वरी म्हणते की चला, गणपती बाप्पांच्या मदतीने आपल्याला तर आता संधी मिळालेली आहे आणि आता मात्र आपल्याला ह्या संधीचा फायदा घ्यायचा आहे. त्यामुळे आता असे अनेक बिझनेसमन तेथे आता ह्या स्पर्धेत सहभागी झालेले असतात आणि ह्या स्पर्धेसाठी अर्णव आणि ईश्वरी यांची खास एक जोडीसुद्धा आलेली आहे. आणि आता बिझनेस कसा करायचा असे अनेक मात्र काही क्वेश्चन्स, जे काही बिझनेसबद्दलची माहिती आहे, असं कॉम्पिटिशन असतं आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये ईश्वरी अर्णव यांनी भाग घेतलेला असतो आणि त्यामध्ये मात्र आता आपला त्या दिवशी आता तो दिवस उजाडतो. ईश्वरी अर्णवला आता म्हणते की हे बघा सर, आपल्याला सात्विका यांच्या फोटोच्या पाया पडायचं आहे, आपल्याला त्यांचा आशीर्वाद तर घ्यायचा आहे, बाबांच्यासुद्धा पाया पडायचं आहे. आणि रमाकांत आता तयार होऊन जातं म्हणजे निघालेलेच असतो. तेव्हा ईश्वरी मात्र त्या प्रोजेक्टबद्दल सांगते आणि आता ही जी बिझनेसमॅनांसाठी संधी उपलब्ध आहे त्यामध्ये आम्ही भाग घेतलेला आहे त्या स्पर्धेमध्ये. तेव्हा रमाकांत म्हणतो की अरे, ही तर खूपच खुशखबर आहे. अविनाश मामा म्हणतो की ही तर आपल्यासाठी चालून आलेली संधी आहे आणि ईश्वरी अर्णव ती संधीचं सोनं कसं करायचं हे तुम्हाला दोघांना चांगलंच माहिती आहे. आणि ईश्वरी तर सगळ्यांच्या समोर मात्र कसं काय प्रोजेक्टबद्दल हे जे काही ती एक्सप्लेनेशन आहे तर ते करू शकते. ईश्वरीला चांगलं जमतं काय करायचं आणि काय नाही, म्हणून मात्र आता ही स्पर्धा सोडायची नाही. अर्णव ईश्वरी तयारच झालेले असतात. ईश्वरी खूप छान तयार होते, दोघे इतके सुंदर दिसत असतात आणि त्या जे काही स्पर्धेमध्ये ते तेथे आलेले आहेत. अविनाश मामा, रमाकांत हे सगळेजण त्यांच्यासोबत आलेले आहे. चक्क कधी अर्णव आता बाबांच्या पायानं पडलेला असतो, पण तो अर्णव आज रमाकांत बाबांचा आशीर्वाद घेऊन ह्या स्पर्धेमध्ये उतरलेला असतो आणि स्पर्धा सुरू होते. आता ईश्वरी असं काहीतरी आता एक्सप्लेनेशन करते, असं काहीतरी प्रेझेंटेशन सगळ्यांच्या समोर मांडते की सगळ्या प्रेझेंटेशनपेक्षा आता ईश्वरीचं जे खास प्रेझेंटेशन आहे ते इतकं खास असतं. ईश्वरी सगळ्यांचं मन जिंकून घेते आणि आता ती विजेती म्हणून घोषित केली जाते. सगळेजण मात्र ईश्वरी अर्णवच्या ह्या जोडीचं कौतुक करतात. आता भारतामधून अनेक काही देशामधून येथे आता जे क्लायंट आलेले आहेत तर ते क्लायंटच्या सगळ्यांच्या तोंडामध्ये आता ईश्वरीचं नाव असतं. अर्णव तर ईश्वरीकडे पाहतच असतो. ईश्वरीने असं काहीतरी प्रेझेंटेशन अगदी सादर केलेलं आहे आणि जे इतकं सुंदर असतं, आता कुणाला काहीच जमलं नसतं. अर्णव तर तिच्याकडे अगदी अवाक होऊन पाहतच असतो आणि रमाकांत बाबा तर तिचं तोंड भरून कौतुक करत असतात. अविनाश मामासुद्धा जोरजोराने टाळ्या वाजवतात. सगळ्यांनी मात्र लाखो लोकांनी
अर्णवने ईश्वरीसाठी टाळ्या वाजवलेल्या असतात आणि 1 मिलियन करोडचं जे काही बक्षीस आहे तर ते ईश्वरीने आपल्या सासूच्या सात्विका आईंच्या कंपनीची नावाची जी कंपनी आहे तर ती कंपनीला तिला वाचवायचं असतं आणि जगामध्ये आता हिने आपलं नाव अगदी म्हणजे सगळ्यांच्या तोंडून जे काही कौतुक आहे तर ते प्रत्येक जगात आता ईश्वरीचं नाव हे व्हायरल झालेलं आहे. एक बेस्ट बिझनेसमन आणि बेस्ट बिझनेसमन वुमन हिचं मात्र आता हे अगदी कौतुक सोहळा सगळ्यांच्या समोर आता ऐकायला भेटत असतो. सगळेजण इतके छान होतात आणि आता इतके खुश झालेले आहे तर वल्लरीचा फारच जळफाट होतो. ईश्वरीने असं काहीतरी सादरीकरण केलेलं असतं जेणेकरून सगळेजण इतके खुश होतात आणि ईश्वरीचं तोंड भरून कौतुक करत असतात. तर अर्णव सगळ्यांच्या समोर ईश्वरीला तेथेच प्रपोज करतो, आय लव्ह यू ईश्वरी आणि सगळ्यांच्या समोर तो मात्र प्रपोज करून ईश्वरीला मिठीत घेतो आणि ईश्वरीला उचलून घेऊन सगळ्यांच्या समोर तो ईश्वरीच्या गालाचा किस करतो. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवतात. अर्णव ईश्वरीचं आता मात्र इथे 1 मिलियन जे करोडो रुपये आहे ते बक्षीस तर त्यांनी जिंकलेलं असतं, पण सगळ्या जगासमोर आज अर्णवने ईश्वरीला प्रपोज केलेलं आहे. तेव्हा मित्रांनो, आता यांची लव्ह स्टोरी कशी सुरू होते हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.